नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकाच्या एक शेवटी आहोत, म्हणजे अंतिम पाठ अभ्यासणार आहोत. आज बघता बघता आपला हा अभ्यासक्रम, पुस्तकाचा अभ्यासक्रम आज या ठिकाणी संपणार आहे. यानंतर आपण उजळणी म्हणजे रिव्हिजन्स आणि व्याकरण आधारित काही व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि आपल्याला मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे प्राप्त होतील यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो 20वा पाठ आहे, ज्याचं नाव आहे सर्व विश्वाची व्हावे सुखी. आता या पाठाला ज्यांनी लिहिलेलं आहे, या लेखकाचं नाव आहे डॉक्टर यशवंत पाठक. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक शेवटचा जो स्थूल वाचन आहे, जो व्युत्पत्ती कोश नावाचा हा जो पाठ आहे, तो आपण यापूर्वीच अक्षर भारती आणि कुमार भारती या दोन्ही पाठ्यपुस्तकासाठी हा एकच स्थूल वाचन असल्या कारणाने त्यासाठी मी एकच व्हिडिओ दोन्हीमध्ये स्वतंत्र असं न बनवता दोन्हीमध्ये एकच व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की सेम म्हणजे सारखं स्थूल वाचन दोन्ही पुस्तकामध्ये दिलेलं आहे. यासाठी आज जो 20वा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे सर्व विश्वाची व्हावे सुखी, हा पाठ आज आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या पाठाच्या अभ्यासक्रमाला जो शेवटचं पाठ आहे काय करणार आहोत, आपण शिकणार आहोत. जसं नेहमीप्रमाणे आपण सर्वप्रथम जो लेखक आहे त्या लेखकाच्या जो जीवनाविषयीचा अल्पपरिचय आहे तो अल्पपरिचय आपण पाहूया. डॉक्टर यशवंत पाठक यांचा जन्म 1948 या वर्षी झालेला आहे. ललित लेख व प्राध्यापक, मराठी साहित्य, संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टीशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर यशवंत पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये नाचू, कीर्तनाची रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध आहे. स्पंदने श्री समर्थाची, त्याचबरोबर तुकारामाचे अभंग, निरंजनाची माहेर ही समीक्षात्मक पुस्तके डॉक्टर यशवंत पाठक यांचे प्रसिद्ध आहेत. आबाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. या व्यतिरिक्त जर आपण लेखकाचा जर परिचय बघितला तर लेखक यशवंत पाठक हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक व लेखक होते. ते मराठी व संस्कृत या दोन विषयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली, म्हणजे त्यांनी MA केलं. कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य, कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्य या विषयावर पुणे विद्यापीठामार्फत त्यांनी 1978 मध्ये PhD हा किताब पटकावला. ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे महात्मा गांधी विद्या मंदिरातील महाविद्यालयामध्ये सतत 35 वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं, त्याचं अध्यापन केलेलं आहे. त्यांचं जर साहित्य बघितलं तर
अंगणातले आभा हे त्यांचं आत्मकथन हा खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अंतरीचे धाव हे धार्मिक कथा हे त्यांचे प्रसिद्ध आहेत. आनंदाचे आवर हा लेखसंग्रह त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर कैवल्याची यात्रा हे सुद्धा धार्मिक पुस्तक त्यांचं खूप मोठं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर गांधी अँड द वर्ल्ड हा पण एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांचं प्रसिद्ध आहे. जर आपण पुरस्कार जर बघितला तर त्यांना चतुरंग पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं पुरस्कार मिळालेला आहे. अंगणातलं आभार या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचं त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर संत विष्णुदास कवी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि जळगाव येथे झालेल्या 17व्या अखिल भारतीय 2014 10व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. असे डॉक्टर यशवंत पाठक या लेखकाचा मृत्यू 25 मार्च 2019 या वर्षी नाशिक येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या लेखकाचं अवांतर जी माहिती होती ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सदरील या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, लेखकाने आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपल्याला या पाठामार्फत शिकायचं आहे. लेखक म्हणतात, हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वराच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. बघा, हे विश्वची माझे घर हे संत ज्ञानेश्वराचं जो वचन आहे या वचनाचा प्रत्यय आज आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत असून आपण ते घेत आहोत. म्हणून सर्व विश्वची व्हावे सुखी हे या पाठाला नाव डॉक्टर यशवंत पाठक यांनी दिलेलं आपल्याला आढळून येतं. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा. एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठामध्ये डॉक्टर यशवंत पाठक यांनी मांडलेला आपल्याला आढळतो आहे. लेखकाने आपल्याला या प्रस्तुत पाठाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की आधुनिक साधनांनी, जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाच्या मार्फत वैश्विक खेड्याची संकल्पना आपण प्रत्यक्षामध्ये काय केलेली आहे, साकारलेली आहे. वैश्विक खेड हे साधना, ही संकल्पना आपण प्रत्यक्षामध्ये आणलेली आहे तंत्रज्ञानाच्या मार्फत. कारण गाव ते जग हा जो स्तर आहे, हा स्तर आपण आता कमी केलेला आहे. गावातला माणूस किंवा खेड्यातला माणूस जगामध्ये काय चालतो ही गोष्ट एका मिनिटाच्या आत तो आपल्या जवळ पाहतो आहे. कारण आपण विज्ञानाच्या आधारे अनेक प्रगती केली. तो माणूस माणसापर्यंत जोडला जावा, माणसाने माणुसकीने मनाने माणसाच्या जवळ यावं, एक माणूस जोडला जावा आणि माणसे मनाने एकत्र यावीत आणि अवघी मानवता, अवघ जग, अख्ख जग सगळे मनाने मानवता धर्म पाळावा आणि सगळे सुखी राहावे या उद्देशातून संत वाङ्मयातील काही विचार लेखकाने या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती उपकारे. बघा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक थोर मोठे सत्पुरुष होऊन गेले, संत होऊन गेले. आणि संत म्हणजे काय? संत म्हणजे सत्पुरुष, सज्जन माणूस. संतांच्या सानिध्यामध्ये आलं तर आपण 4 गोष्टी चांगल्या शिकतो. म्हणून नेहमी संतांच्या सानिध्यात संतांचे विचार जर आपल्या मनामध्ये आपण बिंबवलात तर आपल्याला 4 गोष्टी जे संतवाणी आहेत, संतांच्या जे विचार आहेत ते संतांचे विचार आपल्याला काय कराल,
आपल्याला काय होतं, ऐकायला मिळतं आणि आपण ते आचरणात आणू शकतो. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. बघा, जगाचं कल्याण व्हावं हे संतांचे जे विचार आहेत, संतांचे विचार हे जगाचं कल्याण व्हावं या उद्देशानं संतांनी आपलं देह त्यांनी झिजवलेला आहे. त्यांनी दुसऱ्यावर उपकार केलेला आहे, पर उपकार केलेला आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण व्हावं म्हणून संतांनी आपलं देह त्यांनी काय केलेलं आहे, झिजवलेलं आहे. त्यांनी आपलं मनाचं विचार केला नाही, स्वतःचा विचार केला नाही, त्यांनी जगाचा विचार केला आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं देह झिजवलं आणि इतरांचं म्हणजे समाजाचं, जगाचं, अख्ख्या विश्वाचं त्यांनी कल्याण व्हावं म्हणून त्यांनी या जगावरती उपकार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या भारतामधील संत मंडळी जर बघितली तर एकूण आपल्या भारतामध्ये 48 संत होऊन गेलेत. 48 संत आपल्या भारतामध्ये 48 संत होऊन गेलेले आहेत. त्यापैकी 3 हे महाराष्ट्राच्या बाहेरील संत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 45 संत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. म्हणून आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं. त्याचं कारणच की महाराष्ट्रामध्ये अनेक थोर पुरुष, अनेक संत होऊन गेले, म्हणून आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणलं जातं. संत म्हणजे सत्पुरुष, सज्जन माणूस. ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती बरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनहुनी. बघ, संत साहित्याचा जो आत्मा आहे तो भक्ती बरोबरच, संत फक्त भक्तीच करत नाही, संत फक्त भक्तीच करत नाही तर त्या भक्ती बरोबर समाज प्रबोधन, त्या भक्तीमध्ये समाज प्रबोधन करतात. त्या भक्तीमध्ये समाजाचं कल्याण कसं होईल याचा विचार करतात. या भक्तीमध्ये समाजाचं कल्याण, समाज बदलला पाहिजे आणि समाजाचं कल्याण कसं झालं पाहिजे हे विचार करतात. जे संत होऊन गेले त्या संतांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. संतांनी परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागितले नाही. जे काही मागितलं ते विश्वासाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्यांनी जी काही मागणी केली देवाकडे, परमेश्वराकडे जी काही मागणी केली ती कोणासाठी केलेली आहे तर विश्वासाठी केलेली आहे, समाजासाठी केलेली आहे. माझा समाज हा चांगला राहिला पाहिजे, माझा समाज हा समाजाचं कल्याण झालं पाहिजे, समाजाचा विचार, आमचा विचार, संतांचा विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारचे कार्य करत त्यांनी समाजामध्ये बदल घडवण्याचं कार्य संतांनी केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये अनेक संत पुरुष होऊन गेले. त्यांचा विचार घेऊन, त्यांचा विचारांचा वारसा घेऊन आपण आज चालतो आहे. आपण ऐकतो संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आज पण आपण वाचतो. महाभारत होऊन गेली. त्याचबरोबर संत एकनाथ महाराज म्हणा, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचे विचार आपण आज सुद्धा त्यांचे विचार आपण काय करतो, मांडतो. कारण की त्याचे विचार कशासाठी होते, समाज कल्याणासाठी होते, समाज प्रबोधनासाठी होते, समाजाचं हित त्यामध्ये होतं. म्हणून आपण त्यांचे विचार आज सुद्धा पाहतो, आज सुद्धा त्यांचे विचार आपण मनामध्ये, लक्षामध्ये घेतो. याचं कारण की त्यांनी कधीही स्वतःसाठी मागितलेलं नाही. आज जर बघितली तर परिस्थिती बघितली तर प्रत्येक व्यक्ती हा पैशाचा माग, संपत्तीच्या माग धावून चालला आहे. प्रत्येक व्यक्ती मी आणि माझं कुटुंब कसं मोठं झालं पाहिजे, मला समाजाशी काही घेणं देणं नाही, मी आणि माझा
कुटुंब, बस एवढंच. या पलीकडली आपण जग, या पलीकडली दुनिया आपण पाहत नाही. हाच फरक आपल्यामध्ये आणि संतांमध्ये होऊन गेलेला आहे. आज आपण काय म्हणतो, बंगला मोटर कार दिला दे, मुझको भी तो लिफ्ट करा दे. सगळं मलाच पाहिजे. बंगला पाहिजे, मोटर पाहिजे, कार पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, फ्लॅट पाहिजे, आलिशान बंगला पाहिजे. हे सगळं मलाच पाहिजे. समाजाला काही नको. आपल्या घराच्या जर बाजूला एखादी घटना घडली असेल तर माझ्या घरात घडली नाही, दुसऱ्याच्या घरात घडली आहे, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जर तीच घटना एखाद दिवस आपल्या जर घरी घडली तर आपल्याला कळतं की अरे खरंच समाजामध्ये आपलं कार्य किती आहे. जर आपण समाजाच्या उपयोगाला पडत असाल तर समाज सुद्धा आपले उपयोगी 100% पडू शकतो. म्हणून आपण स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार जर केला तर कुठेतरी समाज सुद्धा आपला विचार करेल आणि आपल्या मदतीला धावू शकेल. आपण अनेक गोष्टी आज या तंत्रज्ञानाच्या मार्फत, या तंत्रज्ञानातून आपण काय करतो पाहत असतो. शिवाजी जन्माला यावा, पण कुठं? माझ्या घरी नको, शेजारच्या घरी. शिवाजी जन्माला यावं, हे कुठं यावं? माझ्या घरी नको जन्माला यायला पाहिजे. त्याचं कारण, कोण जाईन तलवारी घेऊन, कोण जाईन घोडेस्वार, कोण करेल, कोण युद्धामध्ये जाईल. म्हणून शिवाजी जन्माला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे. शिवाजी जन्माला पाहिजे, पण तो माझ्या घरी नाही, तो शेजारच्या घरी जन्माला पाहिजे, अशी अपेक्षा आपण काय करतो, आजचा समाज आपण आपल्या समोर मांडत आहोत. म्हणून संत स्वतःसाठी कधीही मागत नाही. संत हे कोणासाठी मागतात? हे दुसऱ्यासाठीच मागतात. समाजाचं हित, सर्वप्रथम ते समाजाचं हित बघतात. कारण समाज जर व्यवस्थित राहिला तर त्या समाजामध्ये राहणारा मी सुद्धा एकदम व्यवस्थित राहू शकतो. म्हणून सर्वप्रथम समाज चांगला राहायला पाहिजे. म्हणून संतांची भूमिका ही सर्वप्रथम काय राहिली आहे की विश्व कल्याण, विश्वाचं कल्याण, समाजाचं कल्याण, समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, हा हेतू सर्व संतांनी आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. हे बुडणारा जो जग आहे, हा बुडणारा जो जग आहे, जो अंधकाराने बुडणारा हा जग आहे, तो मला बघवत नाही, मला बघवत नाही. न देखवे डोळा, येते कळवळा म्हणून. मला या समाजाची काळजी वाटते, मला या समाजाचं काय होतं, मला या समाजाची एकदम कळवळा येतं, मला या समाजाची काळजी आहे. म्हणून मी काय करत आहे, या परमेश्वराकडं या समाजाच्या उद्धाराची मागणी करत आहे. यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर, अशाच सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्व कल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातलेले आहे. बर, यामध्ये डॉक्टर यशवंत पाठक आपल्याला म्हणतात की समाजाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराकडे मागणी करणारे 1-2 संत नसून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्मणारे अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील अनेक संत चोखामेळा, संत जनाबाई, हे अनेक जे संत होऊन गेले, जे वारकरी संप्रदायातील अनेक संत होते, तेथील सर्व संत, त्याचबरोबर संत कबीर की वचने हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर गुरु नानक. आता गुरु नानक हे शिखाचे धर्मगुरू जे पंजाबमध्ये आहेत, ते सुद्धा समाजासाठी त्यांनी उद्धार केला, समाजासाठी त्यांनी मागितलं, त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्याचबरोबर संत महात्मा बसवेश्वर, अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून, आपल्या प्रबोधनातून, आपल्या विचारातून त्यांनी काय केलेलं आहे, विश्व कल्याणासाठी, विश्वाच्या उद्धारासाठी, विश्वाच्या प्रगतीसाठी, जगाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी परमेश्वराकडे, आपल्या गुरूंकडे त्यांनी मागणी घातली, त्यांनी साकडं घातलेलं आहे. त्यांच्या संत साहित्यातून
आपण अनेक संत बघतो, आपण त्यांचे अभंग वाचतो, त्यांच्या ओव्या वाचतो, त्यांचे विचार मांडतो, त्यांचं साहित्य जर वाचलं तर प्रत्येक साहित्यामध्ये संतांचे जर साहित्य वाचलं तर आपण काय करू शकतो की आपल्याला या संतांच्या विचारामध्ये आपल्याला समाजाचं प्रबोधन दिसतं, समाजाचं हित दिसतं. आपण यामध्ये संतांचं स्वतःचं स्वार्थ, स्वतःचं हित संतांनी कधी पाहिलेलं नाही. संतांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहिलेलं आहे, समाजाची प्रगती, समाजाचं कल्याण, विश्वाचं कल्याण कसं व्हावं यासाठी जे संत होऊन गेले त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत तुकाराम, श्री चक्रधर स्वामी, अनेक वारकरी संप्रदायातील जे सुद्धा संत होऊन गेले, या संतांनी आपल्या साहित्यातून, आपल्या विचारातून त्यांनी लोकांसमोर काय मांडलं की त्यांनी परमेश्वराकडे साकडं घातलं की हे परमेश्वरा, माझ्या या समाजाचा, माझ्या या दीनदलितांचा उद्धार कर. म्हणून त्यांनी काय केलंय, या विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी परमेश्वराकडे आपल्या साहित्यातून त्यांनी साकडं घातलंय, जेणेकरून माझा समाज बदलला पाहिजे, माझं विश्व बदललं पाहिजे. अशी संतांची भूमिका आपल्या या महाराष्ट्राच्या जमिनीवरती, या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. म्हणून संतांची भूमिका आपल्यासाठी खूप मोठी, आपल्या पायाभरणीसाठी आपल्याला संतांची जी भूमिका आहे किंवा संतांची जी वाणी आहे आपल्याला आज मौल्यवान मार्गदर्शक ठरत आहे, असं आपल्याला या पाठाच्या मार्फत डॉक्टर यशवंत पाठक या लेखकांनी आपल्यापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सुहृदयता यांचे प्रतिबिंब आपल्याला दिसते. पहा, जे ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले 12व्या ते 16व्या शतकातील जे ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले, त्या संतापासून आजचे जे संत आहेत, जर आपण आधुनिक संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत जर संत बघितले तर सर्व संतांचे जे प्रार्थना आहेत, या सर्व संतांचे विचार आहेत, ते सर्व संतांचे विचार आपल्याला विश्व कल्याण, विश्वाचं कल्याण कसं व्हावं आणि माणुसकी ही राहिली पाहिजे, माणसानं माणसासोबत माणुसकीनं वागलं पाहिजे, ही माणुसकी आणि सुहृदयता, माणसानं प्रेमाने, प्रीतीने आणि माणसानं प्रेमवृत्तीने माणसासोबत वागलं पाहिजे, असं आपल्याला आधुनिक संतांपर्यंत यांची शिकवण आपल्या या समाजासाठी, या विश्वासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचे विचार, त्यांच्या प्रार्थना, त्यांनी परमेश्वराकडे केलेलं साकडं, हे सर्व त्यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. हे सर्व काही मागितलं ते त्यांनी कोणासाठी मागितलेलं आहे की विश्वासाठी मागितले. त्यांनी या जगासाठी मागितले, या विश्वाचं कल्याण व्हावं, समाजाचं हित यामध्ये असावं, म्हणून त्यांनी सर्व जे साकडं घातलेलं आहे त्यांनी समाजासाठी घातलेलं आपल्याला या ओळीच्या मार्फत सांगता येईल. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्व कल्याण शक्य आहे. बघा, माणसाच्या मनामध्ये जर माणुसकीच जिवंत नसेल, माणसाने माणसासारखं जर वागलं नाही, एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत जर तुच्छतेने जर वागत असाल तर त्या ठिकाणी समाज हा कधीही तुम्हाला माफ करणार नाही, समाज तुम्हाला कधीही मोठं होऊ देणार नाही. म्हणून जर तुम्ही समाजाच्या कामी पडत असाल तर समाज तुमच्या कामी पडेल, नाहीतर तुम्ही समाजाच्या कामी पडत नसाल तर तुमच्या सुद्धा समाज कधीही कमी पडणार नाही. म्हणून जर माणसामध्ये माणुसकी जिवंत असेल, माणुसकीचा झरा जर जिवंत असेल तरच माणुसकी ही काय विश्वाचं जो कल्याण आहे, समाजाची प्रगती जी आहे ती शक्य आहे. अन्यथा समाजाची प्रगती होऊ शकणार नाही, समाजाचं हित होऊ शकणार नाही. समाजाचं हित जर आपल्याला घडवून आणायचं असेल तर आपल्याला माणुसकी जिवंत ठेवावी लागेल.
माणसानं माणसासोबत माणुसकीनं वागलं पाहिजे, हे आपल्याला प्रत्येक संत आपल्या या कीर्तनाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आणि आपल्याला या त्यांच्या साहित्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की माणसानं माणसासोबत माणुसकीनं वागलं पाहिजे. कारण आपण जनावर नाही, आपण माणूस आहोत, आपण प्राणी नाहीत, आपण मनुष्य प्राणी आहोत. म्हणून मनुष्य प्राण्याने, एका मनुष्य प्राण्याने दुसऱ्या मनुष्यासोबत माणुसकीनं वागलं पाहिजे. हे विचार संतांनी आपल्या साहित्यातून आपल्यापर्यंत मांडलेला आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेमध्ये अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा, विश्व कल्याण याचा परिचय आपल्याला या पाठातून करून घेऊया. बघा, मी आणि आम्ही, मी पासून आम्ही पर्यंत जोपर्यंत आपण जाणार नाही, मी म्हणजे माझा स्वार्थ आला, मी म्हणजे माझा स्वार्थ आला, माझा स्वतःचा विकास आला, स्वतःची प्रगती आली, स्वतःचा स्वार्थ आलं. जोपर्यंत मी पासून आम्ही पर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत मी पासून माझा समाज, माझं घर, माझं कुटुंब, माझा स्वतःचा विकास, इथून जोपर्यंत माझा समाज, माझा देश आणि अवघं विश्व माझं घर, ही संकल्पना जोपर्यंत आपल्या मनामध्ये येणार नाही, तोपर्यंत आपण या विश्वाचं, या समाजाचं आपण काय करू शकत नाही, आपण विकास करू शकत नाही. आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपल्याला मीपणा सोडून, अहंकार सोडून, आपल्याला या अहंकाराचं त्याग करून आपल्याला आम्ही, माझं हे सोडून, माझं करून कोणाचं भलं होत नाही. जर आम्ही, आपलं हे समाज, आपलं विश्व आहे, हे समाज आपलं घर आहे, जोपर्यंत आपण ही संकल्पना आपल्या मनामध्ये ठेवत नाही, तोपर्यंत आपण समाजाचा विकास कधी करू शकत नाही. म्हणून आपण समाजाचा विकास करायचा असेल तर मीपणा सोडावा लागेल, अहंकार आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. भरपूर व्यक्ती आज अहंकाराच्या पोटी जातात, अहंकाराच्या नादी लागतात. त्या अहंकारी माणूस कधी आयुष्यामध्ये यशस्वी कधीच होत नाही. ज्या व्यक्तीच्या अंगी अहंकार आहे, जो व्यक्ती अहंकार बाळगून असतो, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी संत गाडगे महाराज यांचं आपल्याला विचार आपल्या समोर या ठिकाणी मांडता येईल. बघा, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि त्याचं कळस होण्याचं कार्य, त्याचं कळस होण्याचं काम हे कोणी केलं? तुकाराम महाराजांनी केलं. म्हणून वारकरी संप्रदाय आज महाराष्ट्रामध्ये टिकून आहे. आज आपण संतांची जी भूमिका आहे आपल्या समोर आपण मांडू शकतो. आपले संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, त्यांचे विचार आपण आज आपल्या समोर घेऊन येऊ शकतो. यामध्ये आधुनिक जे संत आहेत, संत गाडगे बाबा यांचं जर विचार बघितले, त्यांचे कार्य बघितले, तर संत गाडगे महाराज हे अख्खं गाव साफ करायचे. ते स्वच्छता अख्खं गावातील गल्ली बोळे, रस्ते, मंदिर, शाळा, हे जिथं घाण दिसेल, जिथं अस्वच्छ आपला परिसर दिसेल, त्या अस्वच्छ परिसर त्यांनी झाडायचे. आणि तिथं कोणाला सांगायचे नाही, अरे मी पण झाडतो, तुम्ही पण झाडा, कधी सांगायची नाही. याचा फायदा ते गाव स्वच्छ करत आहेत, याचा फायदा तेथील काही मीपणा करत असलेली मंडळी घ्यायची आणि ते सांगायचे की हे माझं घर साफ कर, माझं अंगण साफ कर. संत गाडगे महाराज त्यांना कधी नाही म्हणाले नाही. ते खुशीने त्यांनी काय केलं? गाव साफ केलं, त्यांनी घाण साफ केली. आणि जेव्हा त्यांना काय करायचे, त्यांना जर भूक लागली तर तिथे गावातील एखादी व्यक्ती जे देईल ते काय करायचे, मारुतीच्या मंदिरामध्ये
ते बसायचे आणि तिथं ते जे जेवण देईन ते खायचे. आणि घाण साफ करत असताना किंवा गाव स्वच्छ करत असताना ते गावाला सांगायचे की आज संध्याकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे, तिथं सगळे या. मग लोक काय करायचे, जेव्हा आपलं गाव स्वच्छ झालं मग हे बघितल्यानंतर ते म्हणायचे हे गाव, हा माणूस पागल आहे, गाव स्वच्छ करतो, हा माणसाला वेळ लागलेला आहे, तो गाव स्वच्छ करतो, हा इथला नसून सुद्धा गाव स्वच्छ करतो, आपण तो कीर्तन आहे म्हणतो, मग कीर्तनाला कोणीतरी व्यक्ती येणार आहे म्हणून गाव जमा व्हायचं कीर्तनासाठी. मग जेव्हा लोक यायचे कीर्तनासाठी संध्याकाळी 7 वाजता जेव्हा कीर्तन सुरू व्हायचं तेव्हा त्यांनी लोक सांगायचे की कोण येणार आहे कीर्तनाला, कोणाचं कीर्तन आहे, कोण येणार आहे कीर्तनाला. तेव्हा संत गाडगे महाराज म्हणायचे की येणार आहे, थांबा, लोक जमू द्या, येणार आहेत, लोक जमू द्या असे म्हणायचे. आणि जेव्हा लोक मंदिरामध्ये जमा व्हायचे तेव्हा स्वतः त्या गर्दीतून उठायचे आणि उभे राहायचे आणि कीर्तन करायला सुरुवात करायचे. आणि तिथं जेव्हा कीर्तनाला सुरुवात करायची तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं की अरे हा गाव स्वच्छ करणारा वेडा माणूस कीर्तन करतो. ते कीर्तनातून सांगायचे की अरे तुमचे स्वतःचे कपडे खराब झाले तर तुम्ही तुमची स्वतःची कपड्याची घाण तुम्ही साबणाने स्वच्छ धुवू शकता. तुम्ही स्वतःची कपडे जर खराब झाले तर तुम्ही स्वतःचे कपडे काय करू शकता, साबणाने धुवू शकता. पण तुमचं मन जर खराब असेल तर त्या मनाला धुण्यासाठी जगामध्ये कोणतंही अजून साबण बनलेलं नाही. या जगामध्ये अजूनही साबण बनलेलं नाही जे तुमच्या मनाला धुवू शकेल. म्हणून अगोदर तुमचं मन धुवा, तुमचं मन साफ करा, मग तुम्ही तुमच्या कपड्यावरची घाण साफ करा. जर वरवर कपडे धुवून फायदा नाही. आतला जो अंतकरण आहे तो अंतकरण स्वच्छ पाहिजे. वरवरचं करून काय फायदा. म्हणून ते आपल्या कीर्तनात सांगायचे, संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनामध्ये सांगायचे की तुमच्या अंगावर घातलेल्या वस्त्राला तुम्ही साबणाने धुवून स्वच्छ करसाल, पण तुमच्या मनाला लागलेली जी घाण आहे, तुमच्या मनामध्ये जे घाण बसलेलं आहे त्या घाणीला कसं काढसाल. तुमच्या मनामध्ये जी घाण, जी गच्च बसलेली आहे ती घाण तुम्ही कसं काढसाल. हे विचार त्यांनी प्रत्येक गावामध्ये जायचे, तिथला गाव स्वच्छ करायचं आणि संध्याकाळी कीर्तनामध्ये ते तिथल्या गावकऱ्याला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं कार्य संत गाडगे महाराज यांनी आपल्यासमोर केलेलं आहे. यांचा एक अभिनव कार्य म्हणून संत गाडगे महाराज यांचं एक तोच जो गाव स्वच्छ करण्याचं कार्य, तोच वारसा पुढे नेण्याचं कार्य तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत R.R. पाटील हे जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि ते ग्राम विकास मंत्री होते, त्यांनी तेव्हापासून प्रत्येक खेड्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राबवलेलं आहे. R.R. पाटील यांनी संत गाडगे बाबा यांचा वारसा पुढे नेत त्यांनी काय केलं, प्रत्येक गावागावामध्ये संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवलं आणि या अभियानाअंतर्गत अनेक गाव त्यांनी स्वच्छ केले आणि अनेक गावाला पारितोषिकही मिळाले. हे कशाच्या मार्फत, हे संतांचे विचार, या संतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले आणि ते विचार आपल्या मनामध्ये बिंबले आणि आपण त्याच्यावर काय केलं, काम केलं. आपण ते विचारावर आपण काय केलं, कार्य केलं. म्हणून आपण आपला गाव आपण काय करू शकतो, स्वच्छ करू शकतो. हे संत गाडगे महाराज आपल्याला सांगतात. पुढे जर बघितलं, संत ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे,
पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक केलेली देवाला प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. बघा, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 12 वर्षी त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वरी लिहिलं आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी पसायदान लिहिलं. या पसायदाना हा पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वाला केलेली, विश्वात्मक देवाला म्हणजे विश्वात्मक जो देव आहे, जो अख्खं जग आहे, या जगाला त्यांनी या पसायदानाच्या मार्फत देवाला काय केलेली आहे, प्रार्थना केली. कारण प्रत्येक व्यक्ती काय करतो, आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी, माझा स्वतःचा स्वार्थ पूर्ण व्हावं, मीपणा माझ्यामध्ये आहे आणि माझ्यामध्ये माझा स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ, माझी वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलेली प्रार्थना ही फक्त मर्यादित प्रार्थना आहे, तेवढ्यापुरती प्रार्थना आहे. पण संत ज्ञानेश्वरांनी ही जी प्रार्थना केली ती विश्वाला केलेली, विश्वात्मक देवाला त्यांनी प्रार्थना केली. आपली जी प्रार्थना असते ती आपली प्रार्थना मर्यादित असते आणि देवाला जी केलेली प्रार्थना आहे संत ज्ञानेश्वरांनी, ते विश्वात्मक देवाला सारे जग, साऱ्या जगाला, साऱ्या विश्वाला सुखी करण्याची त्यांनी विनंती केली. म्हणजे त्यांनी जो पसायदान लिहिला ज्ञानेश्वरीमध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये जो पसायदान लिहिलं आहे, या पसायदानामध्ये त्यांनी विश्वात्मक देवाला त्यांनी साकडं घेतलंय, प्रार्थना केली आहे की जगाला, या अख्ख्या जगाला तू काय कर, आनंदी ठेव, सुखी ठेव, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. बघा, जेव्हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण तयार होण्याच्या मार्गावर होता, तयार होणार होता, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांनी संत ज्ञानेश्वर यांना म्हणाले की नाथा, काय म्हणाले, आपण ग्रंथ, आपला जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे आता पूर्ण होत आलेला आहे, तेव्हा तुम्ही काय करा, सगळ्यांसाठी, अख्ख्या विश्वासाठी देवाजवळ काहीतरी मागा. कारण स्वतःसाठी तर कोणी मागतो, स्वतःसाठी कोणी मागतं. संत निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वराला सांगतात की माऊली, संत ज्ञानेश्वरा, या तुम्ही ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, मग तुम्ही काय करा, देवाला काय करा, सगळ्यांसाठी काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी या आधीच मागितलं आहे, ते म्हणजे देवाने आम्हाला सद्बुद्धी द्यावी. संत निवृत्त म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले ते आता सविस्तराने किंवा विस्ताराने सांगा. यातून पसायदान निर्माण झाले. बघा, जो पसायदान आहे तो पसायदान कसा निर्माण झाला याची जी माहिती आहे ती आपल्याला या पाठाच्या मार्फत मिळते आहे. बघा, संत ज्ञानेश्वर जेव्हा निवृत्तीनाथ यांना म्हणाले की मी देवापाशी या अगोदरच मागितलेलं आहे, जे माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणामध्ये मी देवाजवळ सगळ्याला सद्बुद्धी देऊ, सगळ्याला चांगली बुद्धी देऊ म्हणून मी काय केलेलं आहे, प्रार्थना या अगोदर केलेली आहे, असं संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ यांना सांगतात. कारण निवृत्तीनाथ त्यांनी संत ज्ञानेश्वरला म्हणले होते की ज्ञानेश्वरा, आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ आता पूर्ण करत आहात, पण देवाजवळ सगळ्यासाठी काहीतरी मागा. त्यावर संत ज्ञानेश्वर म्हणतात की मी या अगोदरच मागितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जो मंगलाचरण आहे या मंगलाचरणामध्येच मी देवाजवळ या आधी मागितलेलं आहे, ते म्हणजे सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सगळ्यांना सद्बुद्धी दे, हे मी अगोदर देवाजवळ मागितलेलं आहे. त्यावर निवृत्तीनाथ काय म्हणतात की ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. या जी ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही लिहित आहात या ग्रंथाचा समारोप करत असताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. आणि तुम्ही सुरुवातीला जे मंगलाचरण तुम्ही म्हटलेलं आहे या मंगलाचरण आता काय करा, विस्ताराने सांगा. या मंगलाचरणामधल्या एक एक ओळीचा अर्थ सांगा. यातूनच पसायदानाची निर्मिती झालेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. बघा,
पसायदानाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे. पसायदान म्हणजे विनम्र मनाने, नम्रतेने, विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती म्हणजेच पसायदान होय असं आपल्याला सांगता येईल. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे इकोप्याने नांदावेत, इकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदाने नांदावे, गुण्या गोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात म्हणलं आहे. काय म्हणलंय? जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म पाहो, जो जीवांचे तो ते लाहो, प्राणी जात. संत ज्ञानेश्वर म्हणतात की पसायदान म्हणजे विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. ते म्हणतात की निसर्गामधील अनेक प्राणी मात्र, त्यामध्ये फुले आहेत, फळे आहेत, वृक्ष आहेत, नद्या आहेत, निर्झर म्हणजे नदी, झरा, समुद्र आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, तारे, हे कसे जंगलामध्ये, निसर्गामध्ये गुण्या गोविंदाने राहतात, कसे एकमेकासोबत व्यवस्थित राहतात, गुण्या गोविंदाने आनंदाने खुशीत राहतात. तसंच आपण सुद्धा काय केलं पाहिजे? गुण्या गोविंदाने समाजामध्ये आनंदाने राहिलं पाहिजे असं संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला या पसायदानात म्हणले आहे. त्या पसायदानाच्या मध्ये ते म्हणतात, जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर निरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वर धुर विश्वस्म धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. बघा, पसायदानामध्ये आपण या ओळी आपण पसायदान म्हणतो. आता विश्वात्मके देवे येणे, बा घेत तो सावे, तो मुनी मज द्यावे, पसायदान आहे. हे पसायदान आपण आपल्या शालेय जीवनामध्ये म्हणत असतो. म्हणून पसायदानाचं काय महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे ते आपण काय करतो? या पसायदानाचा जेव्हा अर्थ आपल्याला माहित होतो तेव्हा पसायदान हा आपल्याला का आला असावा याचा अर्थ जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला सगळं पसायदान काय आहे हे आपल्याला कळू शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संत साहित्य जर आपण संतांच्या सानिध्यात राहिलं तर संतांच्या सानिध्यामध्ये असलं तर आपल्याला चार गोष्टी हे चांगल्या सज्जन व्यक्तीच्या आपण संपर्कात जर आलो तर आपल्याला चांगले विचार आपल्याला ऐकवायला मिळतात, पाहावयास मिळतात. म्हणून नेहमी आपण संतांच्या सानिध्यात असलं पाहिजे, संतांचे विचार आपल्या मनामध्ये बिंबवले पाहिजेत. असं आपल्याला अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे संत होऊन गेले, या संतांचे विचार आपल्या मनापर्यंत आपण पोहोचलेले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. अजून पाठ बाकी आहे. आपण या पाठाचा दुसरा भाग मी लवकरच आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि तुम्हाला हा जर पाठ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा पवनबाग अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.